मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता तुम्हाला देखील मिळाला नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता राज्य सरकारकडून काही महत्त्वाच्या अटी लागू केल्या जाणार आहे. या अटी नेमक्या कोणकोणत्या आहे, तुम्हाला देखील 6वा हप्ता मिळणार का, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता पाहूया सरकारकडून आता कोणकोणती तपासणी केली जाणार आहे ते आपण पाहूया. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केला आहे का? कारण एकाच कुटुंबातील 2 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे लाभार्थी लाडक्या बहिणींच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे का, याची देखील तपासणी केली जाणार आहे. तसेच योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का, याची सुद्धा तपासणी केली जाणार आहे. परित्यक्त्या, विधवा, निराधार योजनेचा लाभ असतानाही लाडकी बहिणी म्हणून लाभ घेतात काय, याची सुद्धा एक वेळेस तपासणी केली जाणार आहे. आता पाहूया लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष काय आहे ते. ही योजना केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील महिलांसाठी लागू आहे. या निकषांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना दर महिना 1500 रुपये दिले जातात. याशिवाय 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असणे बँक खात्याची आवश्यक आहे. तसेच ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा महिलांच्या खात्यात दर महिना 1500 रुपये जमा केले जातात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता, तेव्हा एक हमीपत्र लिहून दिलं होतं. त्या हमीपत्रानुसार जर तुम्ही फॉर्म भरला असेल, सरकारची कोणतीही फसवणूक केली नसेल, तर तुम्हाला 6वा हप्ता नक्की मिळणार आहे.